जी फटकेबाजी सागरला करायची होती तो तर ती करू शकला नाही, तर पुढील फटकेबाजी आता बघू कुंदन करेल का. कारण 3 ओव्हरचा सामना आहे आणि 3 ओव्हरच्या सामन्यामध्ये नक्कीच आपल्याला धावा जास्तीत जास्त बनवाव्या लागतील. कारण खरवई संघ आपल्याला माहिती आहे खूप बलाढ्य संघ आहे आणि जेव्हा तो मैदानात उतरतो तेव्हा नक्कीच त्या धावाचा पाठलाग करण्यासाठी पूर्णपणे आपसूक तो त्या लक्ष्याकडे धावत असतो. तर जास्तीत जास्त धावा शिरगाव संघाला बनवाव्या लागतील. तर त्यासाठी आता आपण पाहतोय की कुंदन स्वतः आलेले आहेत. स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय तर पहिलाच झटका त्यांना लागत असताना सागरच्या रूपामध्ये सामना स्पीडअप करायचा आहे. दुसरा चेंडू आपण पाहतोय पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि अतिरिक्त धावेने धावा संघाची धावसंख्या 1 या आकड्यावर आपण जाऊन पाहतोय की अशा प्रकारे खातं खोललेलं आहे शिरगाव संघाने अतिरिक्त धावेने. खूप चांगला ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगला असा फटका सजवला आहे. इथे एक धाव तर कंप्लीट केले, दुसरा याचा प्रयत्न पण नाही, अपयशी ठरले पूर्णपणे कर्वे संघाचे क्षेत्ररक्षक आणि या 4 धावा मिळतील शिरगाव संघाला. आणि 4 धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचले 5 या आकड्यावर. खूप चांगला असा फटका सजवला कुंदन यांनी ऑफसाईडच्या दिशेने आणि ऑफसाईडच्या फिल्डरला बीट करून चेंडू जात असताना 4 धावेसाठी. खूपच असे कमबॅक पाहताना आपण निखिल याच्याकडून एक तेरी तो एक मेरी असं समीकरण निखिलने पण दाखवलंय. निर्धाव चेंडू पूर्णपणे बीट केलंय कुंदनला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय. खूप चांगला असा फटका सजवला आणि या 4 धावा मिळतील शिरगाव संघाला आणि 4 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावर. चांगले असे 2 फटके आपण पाहिले कुंदन यांच्या बॅट मधून, 2 चौकार त्यांनी मारले. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 9 ही धावसंख्या आपण पाहतोय. एक महत्वाचा गडी बाद झालेला आहे सागरच्या रूपामध्ये. पुढील येणारा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय सेम डिलिव्हरी जी आधीच्या बॉलवर टाकली होती. पुन्हा एकदा कुंदनला आपण बीट होताना पाहतोय आणि हा येईल डॉट चेंडू. एक चांगली अशी गोलंदाजी निखिल याच्या मार्फत आपण पाहतोय. मोठा गडी त्याने बाद केलाय शिरगाव संघाचा. तशी आपण चांगली फटकेबाजी पण पाहिली. 9 धावा धावफलकावर आहेत पण जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागतील. आणि इथे आपण पाहतो डॉट चेंडू. खूप चांगली अशी ओव्हर फेकली आहे. 2 चौकार आले पण तेवढं शांत ठेवलंय कुंदनला निखिलने. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहतो 9 धावा धावफलकावर. एक महत्वाचा गडी सागर बाद झाल्यानंतर अजूनही जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागतील कारण 3 ओव्हरचा सामना आहे आणि 3 ओव्हरचा सामना म्हटला की नक्कीच आपल्याला जवळजवळ 40च्या वर धावसंख्या बनवावी लागते तरच आपण कुठेतरी सामन्यामध्ये 15च्या सरासरीने किंवा 16च्या सरासरीने आपण जेव्हा मॅचमध्ये उतरतो तेव्हा खूप चांगल्या प्रकारे आपला खेळ होतो. तर त्याचप्रमाणे आपल्याला ते फटकेबाजी ठेवावी लागेल. तर पुढील येणाऱ्या 12 चेंडूवर जर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली तर नक्कीच करवई संघासाठी मोठं आव्हान असेल हे. नवीन गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय तुषार जमदरे. करवई संघासाठी जी कामगिरी निखिलने केली तीच कामगिरी तुषारला पण करावी लागेल. आणि फलंदाज आपण अंशुलला पाहतोय ज्याने एकही बॉल फेस केला नव्हता. तो आता दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल फेस करेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे एकदा मिळेल
पुढच्या धावेचा इथे खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. दुसरी धाव इथे चोरलेली आहे आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो सफल ठरत असताना आणि 3 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावर. खूप खराब असं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं आणि एक धाव चोरली आहे शिरगाव संघाच्या फलंदाजांनी. पुन्हा एकदा आपण कुंदनला स्ट्राईकवर पाहतोय, ज्याने मागच्या ओव्हरमध्ये 2 चौकार लगावले होते. आणि पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जो केलाय तो पूर्णपणे असफल ठरलेला आहे आणि इथे विकेट गमावी लागते कुंदनला. मोठा फटका लागत असताना कुंदनच्या मोठी विकेट होती ही. जर कुंदन स्ट्राईकवर असते तर आता कुठेतरी धावा बनल्या असत्या, पण त्याला आता माघारी परतावं लागतं आणि दुसरा झटका लागत असताना 12 या धाव संख्येवर शिरगाव संघाला. प्रेम आपण पाहतोय फलंदाजीवर, ज्याने मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली अशी फलंदाजी केली आणि संघाला विजयी द्वार उघडून दिले. असा प्रेम फलंदाजीवर आपण पाहतोय. खूप चांगला असा फटका सजवला होता, पण त्याला ताकद कमी मिळाली आणि झेलबाद व्हावं लागले कुंदन यांना. पुढील येणारा चेंडू आणि इथे एक अतिरिक्त धाव जोडली जाईल पंच इशारा करत असताना आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावर. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ आपण पाहिलेला आहे, ज्याच्यावर पहिल्या चेंडूवर 3 धावा तर दुसऱ्या चेंडूवर विकेट आपण पाहिली, महत्वाची विकेट. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट होत आहेत प्रेम इथे आणि अजून एक डॉट आपण पाहतोय. खूप चांगली अशी ओव्हर फेकत असताना तुषार जमदरे आपल्या संघासाठी जी कामगिरी निखिलने केली तीच कामगिरी तुषार इथे करत असताना अजून एक वाईट आपण पाहतोय. वाईटच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 14. पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे थांबवून ठेवले प्रेमला, ज्याने मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं खूप चांगली अशी फटकेबाजी केली होती. आता पूर्णपणे त्याला उभं ठेवलंय निखिल तुषार जमदेरेने. खूप चांगली अशी ओव्हर फेकत असताना ज्याने पहिल्या बॉलमध्ये 3 धावा दिल्या, त्यानंतर सलगचे जवळ 3 चेंडू आपण पाहिले, 1 विकेट, मग डॉट, वाईट, अशी 2 वाईट, जवळजवळ 4 चेंडूचा खेळ झालाय. पुढील येणारा चेंडू आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, पण बॅटवर चेंडू येत नाही आणि सलगचा हा दुसरा डॉट बॉल. खूप चांगली अशी गोलंदाजी तुषार जमदरेच्या द्वारे आपण पाहतोय. खूप करवई संघासाठी एक चांगली अशी गोलंदाजी करत आहेत. शेवटचा चेंडू आणि आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि इथे 4 धावा मिळतील. खूप चांगलासा फटका सजवलाय आणि या 4 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 18 या धाव संख्येवर. खूप चांगली अशी ओव्हर फेकली त्याने आणि शेवटच्या चेंडूवर फक्त थोडाच खराब आपण पाहू शकतो की एक खराब चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा प्रेमने उचललाय आणि 4 धावा मिळतील आणि 4 धावेच्या मदतीने धावफलक 18. 2 गड्यांच्या मोबदल्यात जे महत्वाचे 2 गडी आपण पाहिले की सागर आणि कुंदन बाद झालेले आहेत, की ज्यांची गरज होती या 3 ओव्हरच्या सामन्यामध्ये, त्यांना परतावं लागलंय. गोलंदाजी मार्क व ऋषीला आपण पाहतोय. जी गोलंदाजी निखिल आणि तुषारने केली करवई संघासाठी, तीच गोलंदाजी ऋषीला करावी लागेल आणि फटकेबाजी शिरगाव संघाला करावी लागेल. धावफलक पाहतो तर 18 धावावर आहे. अजून धावसंख्या लागेल त्यांना जर करवई संघाला मोठं आव्हान द्यायचं असेल तर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्सचा फटका होता आणि इथे रिव्हर्सचा फटका फसलेला आहे आणि इथे विकेट आपली गमवावी लागते अंशुलला.
अजून एक झटका लागत असताना शिरगाव संघाला 18 या धाव संख्येवर तिसरा गडी बाद होत असताना प्रयत्न चांगला होता पण फटका सजवता आला नाहीये आणि बॅटची कडा घेऊन चेंडू मागच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना आणि इथे चांगला असा झेल पकडलेला आहे यष्टीरक्षकाने. नवीन फलंदाज उमेश पवार आपण पाहतोय फलंदाजी करण्यासाठी. कुठेतरी शांत सुरुवात आपल्याला दिसत आहे शिरगाव संघाकडून, कारण ज्याची गरज होती ती गरज त्यांना पूर्ण करता येत नाहीये. जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागतील तरच सामन्यात मजा येणार. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, फटका पूर्णपणे फसलेला आहे आणि इथे निर्धाव चेंडू. बॅटचा फ्लो खूप छान पद्धतीने केला होता पण बॅटवर बॉल आला नाही, त्यामुळे डॉट चेंडू आपण पाहतोय. खूप चांगली सुरुवात इथे ऋषी सुद्धा देत असताना जी सुरुवात निखिल आणि तुषारने दिली. रिव्हर्सचा अटेम्प्ट आणि पूर्णपणे इथे सफल होत असताना उमेश 4 धावा मिळतील आणि 4 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 22 या धाव संख्येवर. नक्कीच जेव्हा आपण 3 ओव्हरचा सामना बोलतो तेव्हा नक्की आपल्याला असं वाटत असतं की धाव संख्या ही 40च्या वर गेली किंवा 50 तरी झाली तरी आपण एक मोठा आव्हान समोरच्या संघाला देतो आणि त्याप्रमाणे आपला खेळ सुद्धा आपण दिसत असतो. पण खूपच शांत सुरुवात शिरगाव संघाकडून आपण पाहिली, तेवढा चांगला बॉलिंग अटॅक आपण खरवी संघाकडून पाहिला. उमेशला अशीच फटकेबाजी करावी लागेल तरच धावसंख्या कुठेतरी चांगला एक टार्गेट ते सेट करू शकतात. लेफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न, इथे बॅटची कडा घेतली आहे आणि 1 धाव मिळेल आणि 1 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 23 या धावसंख्येवर. पुढे येणारा चेंडू ऋषीचा आपण पाहतोय. फुलटॉसचा चेंडू होता पण त्याचा पुरेपूर फायदा घेता आलेला नाही. एक चेंडू इथे खराब क्षेत्ररक्षण आविष्कारून आपण पाहतोय. दुसरी धाव घेतलेली आहे, तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे आणि विकेट सॅक्रिफाईस करावे लागेल प्रेमला आणि 4था झटका लागत असताना शिरगाव संघाला जो प्रेम मोठे फटकेबाजी करू शकत होता पण त्याला आता माघारी परतावं लागलेलं आहे. फुलटॉस चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा त्याला घेता आलेला नाहीये आणि हे 2 धावांवर समाधान मानावं लागेल आणि तिसऱ्या धावेसाठी त्याला आपला विकेट सॅक्रिफाईस करावं लागतंय. असा प्रेम माघारी परततोय आणि धावसंख्या आपण पाहतोय ते 25 झालेली आहे. 4 गड्यांच्या मोबदल्यात शेवटचा चेंडू असेल या ओव्हरचा. याच्यावर मोठा फटका आला तर नक्कीच मोठं आव्हान असेल. रेवचा फटका इथे सजवलेला पूर्णपणे खूप चांगला असा फटका उमेश यांनी आणि 4 धावा मिळतील शिरगाव संघाला. खूप चांगली अशी बॅटिंग आपण उमेश यांच्या मार्फत पाहिली की ज्यांनी येऊन फक्त 4 चेंडू फेस केले आणि 9 धावा बनवल्या. 29 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि 30 धावेचं असं मापक लक्ष खरवई संघासमोर त्यांनी ठेवलेलं आहे. म्हणजे 10.00 ची सरासरी आपण पाहणार आहोत खरवई संघासाठी. ज्याची सुरुवात करायची होती शिरगाव संघाला ती मिळालेली नाहीये पण नक्कीच आपण म्हटलं क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. तर अशा 29 धावा आपण पाहिल्या आणि 30 धावेचं लक्ष 10ची सरासरी असेल. जर पहिला 1-2 ओव्हर जर चांगल्या पडल्या तर पूर्णपणे कमबॅक करेल शिरगाव संघ. खूप चांगली अशी बॉलिंग आपण पाहिली निखिल ज्याने 9 धावा देऊन 1 विकेट. तसा तुषार आपण पाहिला त्याच्या पण ओव्हरमधून 9 धावा 2 विकेट 1 विकेट त्याच्या गोलंदाजीवर आपण पाहिला आणि ऋषी ज्याने 11 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट त्याने मिळवली.
यापुढील होणारा सामना आपण पाहणार आहोत. जयनमन डोके विपक्ष इंदगाव शंकर यांचा संघ. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस साठी यायचंय. तोही सामना 3 ओव्हरचा असेल. या दोन्ही संघांनी लक्षात असू द्या. नक्कीच संध्याकाळचं सत्र आहे तर धावा आपल्याला कमी पाहायला मिळतील. खूप चांगली अशी गोलंदाजी आपण पाहिली करवी संघाची. तीच चांगली गोलंदाजी आता शेरगाव संघाला करावी लागेल. कारण जे लक्ष जे त्यांनी ठेवले ते थोडंसं कमी असेल पण काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये. तर बघूया कशी गोलंदाजी करतायत शेरगाव संघाचे गोलंदाज. आणि जे फटकेबाजीची अपेक्षा आपण शेरगाव संघाकडून केली होती फटकेबाजी जर आपल्याला शेरगाव संघाकडून मिळाली तर नक्कीच ते सामना आरामात जिंकू शकतील. आपण पाहतोय मेन पंचांच्या भूमिकेत योगीराजी बुटेरे सर आणि सनी जी भोईर दोघे खूप चांगले असे अंपायर करत असताना पूर्ण दिवसभर आपण त्यांना पाहिलं खूप चांगले असे डिसिजन देत असताना. आपण पाहतोय खरवई संघासाठी गौरव आणि दिनेशला 30 धावांचं लक्ष्य असेल. गौरव हा मोठ्या फटकेबाजीसाठी ओळखला जातो आणि त्याची जर विकेट मिळाली शिरगाव संघाला तर नक्कीच सामन्यामध्ये कमबॅक करेल शिरगाव संघ. 10ची सरासरी आहे इथे आणि 10ची सरासरी ठेवण्यासाठी त्यांना फटकेबाजी तर करावी लागेल आणि तेवढी चांगली गोलंदाजी देखील शिरगाव संघाला करावी लागेल जर ती 10ची सरासरी पूर्ण होऊ द्यायची नसेल तर. गौरव आणि दिनेश स्ट्राईक एंडवर गौरवला आपण पाहतोय. बिंदास असा खेळणारा गौरव आपण त्याची फटकेबाजी खूप मॅचेस मध्ये पाहिलेली आहे. तशीच फटकेबाजी तो आज पण करेल का बघूया. आणि गोलंदाजी मार्कवर सिद्धेशला आपण पाहतोय. जी गोलंदाजी खरवे संघाची पाहिली ती तशीच गोल त्याच्यापेक्षा खूप चांगली गोलंदाजी आता सिद्धेशला करावी लागेल. पहिला चेंडू आपण पाहतोय. हो आडवा बॅटने केलेला आहे. 4 धावा मिळतील. खूप चांगली अशी सुरुवात आपण पाहतोय गौरवच्या बॅट मधून आणि चौकारच्या मदतीने धावफलक ओपन होईल. 4 धावा ज्या धावसंख्येची त्यांना गरज आहे अशीच फटकेबाजी ठेवली तर सामना नक्कीच ते कमीत कमी ओव्हरमध्ये जिंकतील. खूप चांगली सुरुवात गौरवने करून दिली आहे. सिद्धेशला आता कमबॅक करावा लागेल. शॉर्ट बॉलचा चेंडू पुरेपूर फायदा उचलत असताना गौरव ऑफसाईडच्या दिशेने फेकून दिलाय. या मिळतील 4 धावा आणि 4 धावेच्या मदतीने धावफलक पुढे 8 या धावसंख्येवर. खूप चांगली अशी फटकेबाजी आपण पाहतोय. चांगली अशी मेजवानी होती गौरवसाठी आणि पुरेपूर फायदा त्याने उचललाय ऑफसाईडच्या दिशेने आणि या 4 धावा. चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू होता इथे अपील करत असताना आपण पाहतोय पंचांचा निर्णय काय असेल. डिसिजन पेंडिंग असेल अंपायर्स कडून.
इथे गौरवला बाद घोषित केलंय. खूप चांगली अशी विकेट इथे मिळवली आहे. एक तेरी तो एक मेरी असं समीकरण आपण पाहिलं सिद्धेशचं आणि मोठी विकेट मिळवली आहे. कर्वे संघासाठी मोठा झटका लागत असताना गौरवच्या मदतीने 8 या धावसंख्येवर 2 चौकार लगातार लावल्यानंतर यॉर्कर लाईनचा चेंडू होता. थोडासा पुढे राहिला आणि बॅटची कडा घेऊन एक्स्ट्रीकडे चेंडू गेला आणि इथे विकेट मिळत असताना शिरगाव संघाला बादलला आपण पाहतोय. खूप चांगले असे फटकेबाजीसाठी याला पण ओळखलं जातं. असा बादल आपण पाहतोय कर्वे संघासाठी. पुढील येणारा चेंडू सन्मान दिलाय. कारण ज्या धाव्याची गरज होती त्या धावा इथे जवळजवळ 3 चेंडू मध्ये आल्या होत्या. तर आता सन्मान देणं खरंच गरजेचं होतं आणि त्याप्रमाणे बादल यांनी सन्मान दिलेला आहे. आणि डॉट बॉल आपण पाहतोय. 8 या धावसंख्येवर धावफलक. महत्वाची गडी बाद झालेली आहे. गौरव आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसलेले आहेत बादल. आणि पुन्हा एकदा एक डॉट चेंडू आपण पाहतोय. सन्मान दिल्यानंतर पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न गौरव बादल करत असताना आणि डॉट चेंडू येईल. जवळजवळ 5 चेंडूंचा खेळ इथे झालेला आहे. 8 धावा धावफलकावर आपण पाहतोय. एक गडीच्या मोबदल्यात खूप चांगली अशी गोलंदाजी सिद्धेशकडून आपण पाहतोय. अखेरचा चेंडू असेल या ओव्हरचा. यॉर्कर लाईनचा चेंडू होता. खोदून काढलाय. एक धाव इथे मिळवली आहे आणि एका धावेच्या समाधानाने धावफलक जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावर. अजूनही येणारे 12 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज असेल करवई संघासाठी. 10.00 समीकरण होतं ते आता जाऊन ठेपलंय. 10.50 ची सरासरी आता त्यांना मिळवावी लागेल तरच सामना कुठेतरी जिंकू शकतील खरवई. आणि तेवढीच चांगली गोलंदाजी शिरगाव संघाला करावी लागेल. खूप चांगली अशी गोलंदाजी ज्याने 2 चेंडूवर 2 चौकार मिळवल्यानंतर एक विकेट मिळाली. त्यानंतर 2 चेंडू डॉट आले आणि हा शेवटच्या चेंडूवर एक धाव. हेलो इस प्रकार मैदान में देखते हुए चलिए अच्छा मैच चलता हुआ 12 गेंद 21 रन की जरूरत. खूप चांगला असा प्रयत्न आपण पाहिला. माझी साथी स्कोरर महेश यांचा हिंदीमध्ये बोलण्याचा प्रयत्न होता. खूप चांगला असा प्रयत्न त्यांनी केलाय. हेमंत आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. त्याला फेस करेल बादल. हेमंत गोलंदाजी मार्कवर. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि बॅटची कडा घेऊन चेंडू मागे जात असताना एक धाव इथे मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 10 या आकड्यावर. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता पण प्रयत्न पुरेपूर फसलेला आहे आणि एकच धाव मिळेल. खरं या संघाला जी गोलंदाजी आपण पाहिली सिद्धेश कडून तीच हेमंतलाही करावी लागेल. दिनेश पहिलाच बॉल फेस करत असताना या ओव्हरचा आणि इथे अपील केलेली आहे. अपील पंच फेटाळत असताना डॉट चेंडू. दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू आपण पाहतोय की दिनेश फेस करत होता.
पुढे येणारा चेंडू, फटका, चांगला फटका शोधण्याचा प्रयत्न होता, फटका फसलेला आहे. इथे झेल घेण्याचा प्रयत्न, पुरेपूर धावले होते क्षेत्ररक्षक पण फसलेला आहे इथे. आणि इथे 2 धावा मिळालेल्या आहेत करवी या संघाने. फटका फसला आणि चेंडू हवेमध्ये. नंतर थोडासा शांत केला पण पाहिला करवी संघाकडून. आता दिनेश या ओव्हरचे जवळ 4 चेंडू तो त्याने हाताळले आणि त्या 4 चेंडूवर त्याने 8 धावा इथे मिळवलेल्या आहेत. चांगली अशी फटकेबाजी करत असताना दिनेश जवळ 7 चेंडू आणि 12 धावांची गरज असेल खरवई संघाला. खूप चांगली अशी गोलंदाजी करत असताना हेमंतला आपण पाहिलं. फुलटॉस चेंडू आणि पुरेपूर फायदा उचलला इथे. हा येईल षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल. 24 या धाव संख्येवर आपण पूर्णपणे मेजबानी दिली. फुलटॉस चेंडू आणि पुरेपूर फायदा उचललाय दिनेशने, जो शांत होता मागच्या ओव्हरमध्ये. त्याने आता दाखवून दिले की मी आहे अजूनही. भले गौरव बाद झाला असेल पण मी आहे, आणि या हिशोबाने त्याने एक षटकार लगावून आता समीकरण बदललेलं आहे. 7 चेंडू आणि 6 धावा आपण आता पाहणार आहोत. खूपच सोपं समीकरण आपण पाहतो आता, पण काहीही होऊ शकतं. क्रिकेटचा सामना आहे, आपल्याला माहितीच आहे, कधीही काही घडतं. आता एक चांगला गोलंदाज जर शिरोळ संघाकडे असेल तर नक्कीच या धावा रोखल्या जातील. पण नुकत्याच झालेल्या टॉस मध्ये आपण पाहिलं की इनगाव शंकर विपक्ष डोके, त्याच्यामध्ये इनगाव शंकर यांनी टॉस जिंकलेला आणि क्षेत्ररक्षणाचा निवड केलेली आहे. तर मी डोके संघाला विनंती करेल की आपण मैदानात दाखल व्हायचंय. रवीला आपण पाहतोय पूर्णपणे आता त्याच्या खांद्यावर असेल की 7 चेंडू 6 धावा. समीकरण सोपं आहे पण सांगता येत नाही काय होईल. तर बघूया की रवी काय करतो आपल्या संघासाठी. आणि बादल स्ट्राईकवर आपण पाहतोय आणि पहिला चेंडू पूर्णपणे आघात केलेला आहे आणि सामना फिनिश केलेला आहे बादलने, की ज्याने दाखवून दिलाय की मी आहे, मी मोठ्या फटकेबाजीसाठी ओळखला जातो. आणि त्या मोठ्या फटकेबाजीच्या साह्याने सामना फिनिश केलाय बादल याने. खूप चांगली अशी फटकेबाजी पाहिली आपण करवी संघाची. ज्या फटकेबाजीची गरज शिरगाव संघाला होती ती शिरगाव संघ करू शकला नाही. त्यामुळे पुरेसं मापक असं लक्ष त्यांनी करवी संघासमोर ठेवलं होतं आणि तेच लक्ष करवी संघाने अवघ्या 2.1 ओव्हर मध्ये कंप्लीट केलेलं आहे. अभिनंदन करवी संघाचं. डोके संघाला विनंती असेल की आपण बॅटिंगसाठी मैदानात यायचंय. घरचा संघ असला तरी टायमाची पाबंदी सर्वांनाच असते, तर लवकरात लवकर आपण मैदानात यायचंय. 3 ओव्हरचा सामना असेल आणि इनगाव शंकर यांच्या संघाला विनंती असेल. इनगाव शंकर सिद्धिविनायक इनगाव यांनी टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निवड केलेली आहे आणि आमंत्रित केले घरच्या मैदानावर डोके संघाला. दिनेशला आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. खूप चांगली अशी फटकेबाजी त्यांनी केली आहे करवे संघासाठी आणि सामना